मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत आणि किती निर्लज्ज आहेत. चिरीमिरीसाठी एक दिवस हे कल्याण डोंबिवलीसुद्धा विकायला मागे पुढे बघणार नाही. मी असं का म्हणतोय हे बघा. समोर स्क्रीनवरती तुम्हाला जे दृश्य दिसतंय खाली, हा कल्याण पश्चिममधल्या शहाड ब्रिज खालचा परिसर आहे. आता या ठिकाणी काही वर्षांपूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुशोभीकरण केलं होतं. वृद्धांना बसण्यासाठी तिकडे बाकडे लावले होते, काही व्यायाम करण्यासाठी त्यांना तिथे काही व्यायामाची मशिनरीज जे असतात, इक्विपमेंट्स, ते सगळं इथे लावलेलं होतं. इतका छान ठिकाणी हे लोक जेव्हापासून हे बनलं आहे, दरवर्षी हे लोक काही दिवसांसाठी हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी इथे अशाच कोणालाही राहायला ही जागा देतात आणि त्यांच्याकडनं हप्ते घेतात. मला एवढं कळत नाही आहे, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे काय स्वतःच्या बापाची जागा वाटते काही? ही सरकारी जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे, लोकांसाठी हा प्रदेश आहे, ही जागा आहे. तुम्ही कोणालाही इथे आणता, राहायला देता. बरं, हे लोक इतकी इथे घाण करून ठेवतात ना की आजूबाजूने जायची सुद्धा इच्छा होत नाही. बरं, इथे राहणारी ही लोक, ह्यांच्यामधली ही काही पोरं, काही माणसं अनेकदा नशेमध्ये असतात, मध्यधुंद अवस्थेमध्ये. बरं, अशा परिस्थितीमध्ये समजा रात्री बेरात्री इकडनं ये जा करणाऱ्या एखाद्या मुलीवरती किंवा महिलेवरती जर ह्यांनी काही वाईट प्रकार केला, ती प्रसंग केला, तर हे अधिकारी तर हात वर करतील. एखाद्या मुलीचं आयुष्य खराब होऊन बसेल. हा प्रकार चालणार नाही कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवली काय, महाराष्ट्रभर या अशा अनधिकृत राहणाऱ्या लोकांवरती सरकारने कारवाई करावी आणि पुन्हा अशा अनधिकृतपणे कोणी अशा ठिकाणी राहणार नाही सरकारी जमिनींवरती, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. उघड्यावरती तुम्ही कसं काय कोणाला राहायला देऊ शकता हो लोकांना? तुमची काय पर्सनल प्रॉपर्टी आहे का ती? सुशोभीकरण झालेली ती जागा, तिथे तुम्ही कोणाला राहायला कसं काय देऊ शकता तुम्ही? एवढंच तुमचं जर प्रेम असेल ना, तर स्वतःची घरं द्या त्यांना राहायला. माझी ना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की हे जे अनधिकृतपणे जे राहतात ना हे लोक, ह्यांना पहिले इकडनं काढा. हे दरवर्षीची नाटकं आहे त्यांची, या तुमच्या अधिकाऱ्यांची. प्रत्येक वेळेला कोणाला तरी इथं आणतात, ठेवतात आणि त्यांच्याकडे हप्ते घेतात. इतका भिकारचोटपणा बरा नाही. कधी हे येतात, कधी त्या डमरूवाले येतात, त्यांना राहायला देतात. मागच्या वर्षी मी असा व्हिडिओ बनवला होता, तर तिथेच उघड्यावरती ते लोक आंघोळ करतात. ते लोक सगळं पाणी इकडे रस्त्यावरती पसरत असतं, सगळी घाण करून ठेवतात. हा काय प्रकार आहे? माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की ह्या लोकांना इकडनं काढा, या अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांना. आणि तुमच्या ज्या अधिकाऱ्यांमुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे हे लोक इथे राहत आहेत ना, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा, कठोर कारवाई करा. आणि इथून पुढे असा कुठचाही प्रकार कल्याण डोंबिवलीमध्ये घडता कामा नये, अशा प्रकारची कारवाई करा. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना वचक बसला पाहिजे. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नाव इतकं खराब आहे ना या अधिकाऱ्यांचं, इतकी भ्रष्ट महानगरपालिका आहे ना, प्रचंड चीड येते चला हे सगळं ऐकून. या महाराष्ट्रातली आपली ही शहरं नीट राहावी, सुंदर राहावी, मनापासून वाटतो. आणि या अशा हरामखोर अधिकाऱ्यांमुळे सगळीकडे घाण करून ठेवतात हे सगळे लोक. हे दुर्दैव आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं. हे अशा हरामखोर अधिकारी भेटलेत.